डिजिटल अरेस्ट हा कायद्यात स्वतंत्र गुन्हा म्हणून समाविष्ट करण्याचे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिलेत आणि अशा गुन्हेगारांना अधिक कठोर शिक्षा देण्यासोबतच प्रथमदर्शनी पुरावे मिळाल्यास त्यांची मालमत्ता गोठवण्याची तरतूदही कायद्यात असावी असं न्यायालयानं स्पष्ट केलंय। सप्टेंबर 2025 मध्ये 2 ज्येष्ठ नागरिकांनी सरन्यायाधीशांना पत्र लिहून त्यांना सायबर गुन्हेगारांनी व्हिडिओ कॉलद्वारे तासनतास डिजिटल अटकेत ठेवलं। सीबीआय व सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी असल्याचं सांगत बनावट न्यायालयीन आदेश दाखवून त्यांच्याकडून सुमारे 1.5 कोटी रुपये उकळल्याची तक्रार केली होती। सर्वोच्च न्यायालयानं याची दखल घेत ऑक्टोबर 2025 मध्ये स्वतःहून याचिका दाखल करून घेतली होती। तर सुप्रीम कोर्ट काय म्हणाले? डिजिटल अरेस्ट हा केवळ फसवणुकीचा गुन्हा नाही, त्यात दरोडा आणि खंडणीचीही समाविष्टता आहे। त्यामुळे स्वतंत्र कायदेशीर तरतूद हवी, सध्याची तरतूद अपुरी आहे। डीपफेक तंत्रज्ञानामुळे अशा गुन्ह्यांचं प्रमाण आणि गुंतागुंत वाढतीये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।